बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। बिनु सत्संग विवेक न होई, सत्संगतीशिवाय संताश्रयाशिवाय विवेकाची ज्योत प्रज्वलित होत नाही। विवेकाची ज्योत प्रज्वलित होत नाही तोपर्यंत जीवनात प्रकाश निर्माण होत नाही। म्हणजे जीवनाला प्रकाशित करणं म्हणजे योग्य काय अयोग्य काय यातला भेद ओळखून जीवन जगणं, ही दिव्यता निर्माण होत नाही। आणि एकदा का ती दिव्यता प्राप्त झाली ना की जीवन सफळ बनतं। सफळ म्हणजे त्या जीवनातली उद्विग्नता थांबते, अस्वस्थता थांबते, निराशा थांबते, अशांती थांबते, अकारण शांतता प्राप्त होते, अकारण समाधान प्राप्त होतं, अकारण सुख मिळायला लागतं। का? कारण संतांच्या आश्रयानं जीवनाला वलय तयार झालं। संत आश्रयाशिवाय महालाभ नाही। जो परमार्थाचा महालाभ आहे तो परमार्थाचा महालाभ संतांच्या संगतीशिवाय संतांच्या आश्रयाशिवाय प्राप्त होत नाही। आणि तो लाभ जोपर्यंत नाही ना तोपर्यंत जिकडं जाईल तिकडं आपलं कपाळ सोबत आहे।